गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या विनाअट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अन्नत्याग आंदोलन केले होते। पंढरपुरात 4 दिवस चाललेल्या या अन्नत्याग आंदोलनावेळी भेट देऊन रोहित पवार यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राज्यभरातून अनेक नेते मंडळी तसेच शेतकरी संघटनांचे पदाधिकारी पंढरीत आल्याचे दिसून आले होते। अखेर 4थ्या दिवशी राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे पंढरीत आले आणि आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करून आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी उपोषण स्थगित केले होते। आमदार रोहित पवार यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर भाजप किसान मोर्चाचे माऊली हणवर यांनी भाजपच्या समर्थकांना सोबत घेत उपोषणस्थळी गोमूत्र शिंपडल्याचे दिसून आले होते। माऊली हणवर यांच्या या कृतीमुळे राज्यभरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थक आणि पदाधिकारी यांच्याकडून माऊली हणवर यांचा निषेध केला जाताना दिसून आला होता। तर पंढरपुरातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व काही संघटना यांनी एकत्र येत जोरदार निषेध व्यक्त केला होता आणि अशा घटनांमुळे सोशल मीडियावर माऊली हणवर समर्थक आणि विरोधक यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी होताना दिसून येत होती। आता माऊली हणवर यांनी थेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे निवेदन देत आमदार रोहित पवार व त्यांचे काही गुंड प्रवृत्तीचे बगल बच्चांकडून माझ्या जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे। आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून ते स्थान शुद्ध केले होते। यावरून प्रचंड चिडून जाऊन रोहित पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला व अनेक गुंडागर्दी माझ्यावरती पाळत ठेवून हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची मला शंका येत असून रोहित पवारांच्या सांगण्यावरून काही गुंड माझ्या पाठीवर पाळत ठेवून असल्याचे व माझ्याबद्दल चौकशी करत असल्याचेही दिसून येते। तसेच वैयक्तिक मला फोन करून माझ्या सोशल हँडलवर जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। त्यामुळे माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पोलिसात तक्रार दाखल केली आहे, अर्ज दिले आहेत, परंतु कुठलीही योग्य कारवाई होत नाही। त्यामुळे आपण वैयक्तिक लक्ष घालून सोलापूर पोलिसांना सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। आता माऊली हणवर यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा पोलिसांकडून दिली जाते याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे।